अशी जर शिवसेना असती तर ती काँग्रेसबरोबर गेलीच नसती ना. उभाटा शिवसेना काँग्रेसबरोबर गेलीच नसती. म्हणून त्या शिवसेनेला काही अर्थ नाही आहे. त्यांचं नावापुरतं हिंदुत्व आहे. या शहराच्या विकासासाठी शहरातील मतदार जनता नक्कीच कमळाला मतदान करेल आणि भारतीय जनता पार्टीच्या 60+ जागा निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. महानगरपालिकेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे आणि सकाळपासूनच नेते मंडळी असो किंवा सर्वसामान्य हे मतदान करायला मतदान केंद्रावर येत असतात. आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते भागवतजी कराड आहेत. त्यांनी आत्ताच मतदान करून ते बाहेर आलेत. काय भावना आहेत? तुम्ही आज मतदान करून बाहेर आल्यात, विश्वास आहे का जी? मी आत्ताच प्रभाग क्रमांक 17 मध्ये मतदान केलं, बाहेर आलो. हे बूथ आणि हा प्रभाग हा माझा पारंपरिक आहे. मी या प्रभागातून, या वार्डातून 3 वेळेस निवडून आलो होतो. एकदा उपमहापौर झालो, 2 वेळेस महापौर झालो आणि एकंदरीत इथले मतदार माझ्या ओळखीचा आहे आणि मला खात्री आहे या ठिकाणी झालेलं मॅक्झिमम मतदान हे भारतीय जनता पार्टीला कमळालाच होणार आहे आणि या प्रभागातून 4चे उमेदवार हे कमळावरती उभे असलेले निवडून येतील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि एवढंच नाही तर ज्या तऱ्हेनं प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण देशभरामध्ये काम, ज्या तऱ्हेनं मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काम आहे, तर त्या तऱ्हेनंच या शहराच्या विकासासाठी शहरातील मतदार जनता नक्कीच कमळाला मतदान करेल आणि भारतीय जनता पार्टीच्या 60+ जागा निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. आज तुम्ही भगवामय झालाय, कारण की तुम्ही जय श्रीरामचा घातलाय. हो, आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस ज्यावेळेस या शहरामध्ये आले होते त्यावेळेस त्यांना एक प्रश्न विचारला होता की तुम्ही खान का बाण कुणाला हे करणार, तर त्यांनी सांगितलं ना खान ना बाण, राखा भगव्याची शान. म्हणून या भगव्याची शान म्हणून आज आम्ही भगवा घातलेला आहे आणि जय श्रीराम हे आमचं आराध्य दैवत आहे. देवाची पूजा करूनच आम्ही मतदान लावलं, म्हणून आम्ही हे दोन्हीही आज परिधान केलं. तुम्ही भगव्याची शान करणार आहात, पण मात्र दुसरीकडे तुमचे जे सहकारी आहेत राज्यातले, शिवसेना म्हणते की तरी भगव्याची शान आम्ही लागणार आहोत. अशी जर शिवसेना असती तर ती काँग्रेसबरोबर गेलीच नसती ना. उभाटा शिवसेना काँग्रेसबरोबर गेलीच नसती. म्हणून त्या शिवसेनेला काही अर्थ नाही आहे. त्यांचं नावापुरतं हिंदुत्व आहे. त्यांनी रशीद खान मामूसारखा मुस्लिम एक उमेदवार दिलेला आहे जो नेहमीच वंदे मातरमला विरोध करतो. नक्कीच आपण जर पाहिलं तर भागवतजी नमस्कार की आम्हीच आता भगव्याची शान राखणार आहोत. आम्ही रामभुजवंत नवराष्ट्राचे संभाजीनगर